नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी 2025. पांडुरंग 28 युगांपासून पंढरपुरात उभा आहे, त्याबद्दल पाहूया. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पांडुरंगाची भेट घेण्यासाठी जातात. त्यांच्यासाठी तो तिथे 28 युगांपासून उभा आहे, त्याबद्दल माहिती. विठोबाची आरती म्हणताना पंढरपूरची पुण्यभूमी आपल्या डोळ्यासमोर येते आणि सोबतच येते भगवंताच्या परस्परावरील निस्सीम प्रेमाची कथा. आरतीच्या सुरुवातीलाच इतिहास सांगितला आहे. हा इतिहास आहे विठोबाच्या पंढरपुरातील मुक्कामाचा. 1-2 नाही तर 28 युगे तो भक्तांच्या भेटीसाठी कटेवर हात ठेवून विठेवर उभा आहे. आषाढी एकादशी निमित्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊया माहिती. सुमारे 28 युगांपूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीर वनात आले होते. त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले. तेव्हा भक्त पुंडलिक पाठमोरे बसून आई वडिलांची सेवा करीत होते. भगवंताचे तेज 10 दिशांना पसरले. भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, सख्या पुंडलिका, मी तुला भेटावयास आलो आहे. श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला. देवाच्या स्वागताला उठले तर आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता. म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाठ देता येणार नाही म्हणून जवळच असलेली वीट देवापुढे फिरकावत म्हटले, देवा काही काळ या विठेवर उभा राहा. आई वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच. आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंगन देत म्हटले, देवा माझ्या मुले तुला ताटकळत उभं राहावं लागलं ना, माझं चुकलं, मला क्षमा कर. श्रीकृष्ण म्हणाले, पुंडलिका, आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवापेक्षाही मोठी असते. ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असताच तर मी निश्चितच रागावलो असतो. पण तुझ्या मातृपितृभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझा आदर्श पुढील पिढ्यांसमोर सदैव राहावा यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील. भक्तांच्या आग्रहास्तव भगवंतांनी पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडलिकाला देखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सन्मान मिळाला. याचे सुंदर वर्णन आरतीत केले आहे. पुंडलिका भेटी परब्रह्मा आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. पण 28 युगच का? देशपांडे पंचांगचे देशपांडे गुरुजी सांगतात, त्यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे. सृष्टी उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या वर्षाची गणना धर्मशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात केली आहे. यात 4 युग आहेत. कृत, त्रेता, द्वापर, कली ही सगळी मिळून 43,20,000 वर्ष होतात. त्यालाच एक महायुग असे म्हटले जाते. आरतीमध्ये 28 युगाचा उल्लेख केला आहे. ती महायुग आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजेत. 28 वेळा ही 4 युग फिरली आहेत. त्यातल्या श्वेतवाराह कल्पातलं 7वं मन्वंतर सुरू आहे. त्यातली 28वी चतुर्युगी आहे. थोडक्यात अनादी कालापासून हा पंढरीनाथ पंढरपुरात उभा आहे असे नामदेव महाराजांना सुचवायचे आहे. आजच्या पावनदिनी आपणही ती आरती म्हणूया आणि पुंडलिकाप्रमाणे आई वडिलांची सेवा करत विठ्ठलमय होऊया. युगे 28 विठेवरी उभा, वामंगी रखुमाई दिसदिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जयदेव जयदेव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पाहे जीवलगा. जयदेव जयदेव जय पांडुरंगा. तुळसी माला गला कर ठेवूनी कटी, कासे पित्तंबर कस्तुर ललाटी. देव सुरवर नित्य येते भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जयदेव जयदेव जय पांडुरंगा. धन्य वेणुनाद अणुशास्त्र पाळा, सुवर्णाची कमळे वनमा लागला. राई रखुमाबाई राणी या सकळा, ओवाळीती राजा विठोबा सावळा. जयदेव जयदेव जय पांडुरंगा. ओवाळू आरत्या कुरवंड येती,
चंद्रभागे माझी सोडून या देती. दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती. जय देव जय देव जय पांडुरंगा. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. दर्शन हेला मात्रे तय होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओवाळीती. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लाभा राईचा वल्लाभा. अशा प्रकारे आषाढी एकादशी स्पेशल पांडुरंग 28 युगापासून पंढरपुरात उभा आहे. आपण ही सर्व माहिती पाहिली. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.